हे बघा आता काय करा, आधी नाश्ता द्या आता, हा? मग दुपारच्याला जेवण द्या, मध्ये आधी काय लागलं तर लिंबू सरबत लस्सी बिस्सी पाहिजे जरा, आणि रातच्याला पंचपक्वानच ठेवा, हा? झेंडा काढून आले नाही का साहेब? सुधाकर, तू नको ध्यान देऊ यांच्याकडं. हा, तू बनव त्याला तुझ्यासारखे लापाट. एक तर तुझं बूड हालत नाही, तू बी त्याला तसंच कर. नोकरी घालून बसलाय, आता घरात पगार बी येणार नाही, आणि बाप आहेच इथं या वयात बी खाऊ घालायला. हा बसा सगळ्यांनी आता ना निवांत तुंबड्या लावून बसा घरी. मुद्दा म्हणून नाही बसलो मी घरी, हाऊस नाही मला घरी बसायची. आजपर्यंत इमानी इतबारे नोकरी केली मी, कुणाचे 5 पैसे घेतले नाहीत, कुणाला 5 पैशांनी फसवलं नाही. तुमच्या लाडक्या लेकासारखं नाही, स्वतःच्याच बायकोला गायब केलं. मला जेवढं शक्य झालं ना तेवढं मी केलं. घरी पैसे दिल्यात का तर दिल्यात. मागल्या वेळी तो सालगडी ठेवायचा होता, ठेवला. तुमच्या लेकाने फक्त पहिला हप्ता दिला, नंतरचे सगळे हप्ते मी दिल्यात. माझ्या खिशातून पैसे जातात. ए लय उपकार केलेस की तू, आणि इथंच खातोस ना काय रे? आणि माझ्या माघारी हिस्सा मागायला येशीलच की नाही? हे काय छोटस कर्तव्य केलं तर लगे बापाला ऐकवायला लागला तू. हो मग तुम्हाला मला उचकायची काय गरज आहे? हा, सस्पेंड काय झालं लगेच तुटून पडतंय? आणि खायचं काय? तुम्हाला जर खायला घालायचं नाही ना तसं सांगा, नाही खात. इतका पण बिनलाजे नाही मी आप्पा. थोडा स्वाभिमान आहे माझ्यात. इथून पुढं जोपर्यंत नोकरीवर रुजू होत नाही ना, या घरातलं अन्न नाही खाणार. सुद्या थांब, काय बोलतोय तू? हे तुझं घर आहे, हा, त्यामुळे हित्त बसायचं आणि हित्त बसून खायचं. बघू कोण काय बोलतंय ते, समजलं का? माझं घर. हा, आई मी म्हटलेलं नीट ऐकलं नाहीस का? आता जोपर्यंत परत नोकरीवर रुजू होत नाही का नाही, या घरातल्या अन्नाला शिवणार पण नाही. नाही सुधाकर, सुधाकर थांब, ए धाव दे त्याला, लय मास धावतोय आम्हाला, हा? बघू ना किती दिवस मास धावतोय ते. पोटाला खड्डा पडला की येईल बरोबर घरी मग. झालं समाधान? तू नाहीतर काय माझं दाखवला नाहीस. देवाला सोडायचं आणि दगडाची पूजा करायची अशी गत आहे तुझी. ज्याला डोक्यावर घेऊन नाचलं पाहिजे त्याला टोमणं मारतोय, ज्याला लाथा मारून हाकललं पाहिजे ना त्याचं गोडवं गातोय असतो. त्याचा फर्रा डाबरा त्याचा लवकर, त्याला आली पटकी, त्याचं झालं वाटोळं लवकर, त्याचं लागलं दार